काही कथा अशा असतात ना, ज्या कधीच जुन्या होत नाहीत, त्या आपल्या सोबत राहतात. आणि रामायण ही त्यापैकीच एक आहे. ही काही फक्त एका राजकुमाराची गोष्ट नाहीये, तर हे कर्तव्य, त्याग आणि भक्तीचं एक असं महाकाव्य आहे, ज्याने हजारो वर्षांपासून आपल्या संस्कृतीला आकार दिला आहे. जरा विचार करा. एक असा खलनायक आहे ज्याला देव किंवा दानव कोणीही हरवू शकत नाहीये. हेच होतं रामायणाचं मूळ संकट. एका अशा जुलमी राजाला हरवण्यासाठी ज्याला कोणताही देव इजा करू शकत नव्हता. एका देवाला माणूस बनावं लागलं आणि याच दैवी योजनेतून या महाकाव्याचा जन्म झाला. तर मग हे सगळं घडलं कसं? एका देवाला माणूस म्हणून जन्म का घ्यावा लागला, याचं उत्तर मिळतं आपल्याला कथेच्या खलनायकामध्ये. तर हा होता रावण, लंकेचा राजा, प्रचंड म्हणजे प्रचंड शक्तिशाली. त्याला ब्रह्मदेवाकडून एक जबरदस्त वरदान मिळालं होतं की त्याला देव, दानव, यक्ष कोणीही मारू शकणार नाही. पण झालं काय, अहंकाराच्या नादात त्याने एका गोष्टीकडे साफ दुर्लक्ष केलं. ते म्हणजे सामान्य माणूस. आणि हीच ती छोटीशी चूक होती, एक वैश्विक पळवाट, जिचा उपयोग करण्यासाठी विष्णूंना अवतार घेणं भाग पडलं. आणि मग ही दैवी योजना पृथ्वीवर प्रत्यक्षात आली. अयोध्येचे राजा दशरथ, ज्यांना संतान नव्हतं, त्यांनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि त्यांना 4 पुत्र झाले. राणी कौसल्येचे पुत्र राम, राणी कैकेयीचे भरत आणि राणी सुमित्रेचे जुळे पुत्र लक्ष्मण आणि शत्रुघ्न. आणि या चौघांमध्ये राम होते विष्णूंचे अवतार. खास रावणाचा अंत करण्यासाठीच ते जन्माला आले होते. पण अवतार म्हणून जन्म घेतला म्हणजे सगळं काही आयतं मिळालं असं अजिबात नाहीये. रामाला सुद्धा स्वतःला सिद्ध करावंच लागलं. आणि त्याच्या तारुण्यातल्या परीक्षांनीच त्याच्या भविष्यातल्या महान कार्याचा पारा रचला. त्यांची पहिली खरी परीक्षा आली तेव्हा, जेव्हा ऋषी विश्वामित्र दशरथाच्या दरबारात मदतीसाठी आले. त्यांच्या यज्ञांमध्ये राक्षस सतत विघ्न आणत होते. आणि तेव्हा फक्त 16 वर्षांच्या रामानं लक्ष्मणासोबत जाऊन ताटका आणि मारीच सुभाऊसारख्या खतरनाक राक्षसांना हरवलं आणि यज्ञांचं रक्षण केलं. इथेच पहिल्यांदा सगळ्यांना त्यांच्या दैवी पराक्रमाची एक झलक दिसली. यानंतरची परीक्षा तर आणखी मोठी होती, सीतेच्या स्वयंवरात. अट काय होती तर भगवान शिवाचं पिनाक नावाचं दिव्य धनुष्य उचलायचं आणि त्याला प्रत्यंचा लावायची. अहो, मोठमोठे राजे आले, बलाढ्य योद्धे आले, पण कुणाला ते धनुष्य जागचं हलवता सुद्धा आलं नाही. संपूर्ण सभा अक्षरशः निराश झाली होती. आणि मग ऋषी विश्वामित्रांच्या आज्ञेने राम पुढे आले. त्यांनी अगदी सहजपणे, लील्याने ते दिव्य धनुष्य उचललं. आणि त्याला प्रत्यंचा लावण्याचा प्रयत्न करताच एका प्रचंड गडगडाटासकट ते तुटलं. त्याचे 2 तुकडे झाले. त्या आवाजाने फक्त मिथिला नाही तर अख्खं विश्व हादरून गेलं असं म्हणतात. हे फक्त शारीरिक बळ नव्हतं, तर त्यांच्या दैवी शक्तीचं प्रतीक होतं. आणि अशा प्रकारे सीतेने रामाला आपला पती म्हणून निवडलं. अयोध्येत सगळीकडे आनंदी आनंद होता. रामाच्या राज्याभिषेकाची तयारी अगदी पूर्ण झाली होती. पण फक्त एका रात्रीत सगळं चित्र पालटलं. एका वचनामुळे कथेला एक असं वळण मिळालं जिथून रामायणाचा खरा संघर्ष सुरू झाला. राणी कैकेयीने राजा दशरथांकडे आपले ते 2 वर मागितले, जे त्यांनी तिला खूप वर्षांपूर्वी देण्याचं वचन दिलं होतं. आणि तिची मागणी अक्षरशः काळीस तोडणारी होती. भरतासाठी राज्य आणि रामासाठी 14 वर्षांचा वनवास. विचार करा, जो कालपर्यंत अयोध्येचा भावी राजा होता, त्याला आता आपलं सगळं काही सोडून वनवासात जायचं होतं. ह्या मागणीने दशरथ तर पूर्णपणे कोसळून गेले, पण राम ते मात्र थोडेही विचलित झाले नाहीत. त्यांच्यासाठी वडिलांनी दिलेलं वचन हाच सर्वात मोठा धर्म होता. त्यांनी एकही तक्रार केली नाही, उलट हसतमुखाने राज्याचा त्याग केला आणि वनवासाचा मार्ग स्वीकारला. आणि हेच धर्मासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करणं, हेच रामाच्या चारित्र्याचं खरं सार आहे. वनवासातलं आयुष्य तसं कठीण होतं, पण तरीही एक प्रकारची शांतता होती. पण ही शांतता जास्त काळ टिकली नाही. रावणाची बहीण शूर्पणखा हिच्या अपमानाने सुडाची आग भडकली. मग रावणाने एक कपटी डाव खेळला. एका मायावी सोन्याच्या हरणाच्या मागे राम आणि लक्ष्मण आश्रमापासून खूप दूर गेले. आणि हीच संधी साधून साधूचं रूप घेऊन आलेल्या रावणाने सीतेला लक्ष्मणरेषा ओलांडायला भाग पाडलं आणि तिचं अपहरण केलं. आणि इथेच महायुद्धाची पहिली ठिणगी पडली. सीतेच्या अपहरणाने रामाच्या आयुष्यातल्या सर्वात कठीण पर्वाला सुरुवात झाली. आता ही लढाई फक्त एका पतीची आपल्या पत्नीला परत आणण्याची नव्हती, तर ही होती धर्माची अधर्माविरुद्धची लढाई. आणि या लढाईसाठी गरज होती एका अशा युतीची जी यापूर्वी कधीच झाली नव्हती.
आणि या शोध मोहिमेतच समोर आले रामाचे परमभक्त हनुमान. त्यांची भूमिका इतकी महत्वाची ठरली की विचारू नका. त्यांनी फक्त आपल्या शक्तीने नाही तर असीम भक्तीच्या जोरावर एकाच उडीत अख्खा समुद्र पार केला. ते लंकेत पोहोचले, त्यांनी सीतेला शोधून काढलं, रामाची अंगठी देऊन तिला धीर दिला आणि जाता जाता रावणाच्या लंकेला आग लावून परत आले. त्यांच्या या एका पराक्रमाने निराश झालेल्या वानर सेनेमध्ये जणू नवं चैतन्य संचारलं. हनुमान परत आल्यावर युद्धाचे नगारे वाजू लागले. वानरसेनेने समुद्रावर दगड टाकून रामसेतू बांधला. लंकेत घनघोर म्हणजे घनघोर युद्ध झालं. कुंभकर्ण, मेघनाद सारखे रावणाचे मोठे मोठे योद्धे मारले गेले. आणि शेवटी राम आणि 10 तोंडांच्या रावणामध्ये झालेल्या अंतिम द्वंद्व युद्धात रामाने ब्रह्मास्त्राचा वापर केला आणि अधर्माचा शेवट केला. शेवटी सत्याचाच विजय झाला. रावणाचा वध झाला होता. युद्ध संपलं होतं. सगळ्यांना वाटलं की आता सगळं काही ठीक होईल. पण एका राजाचं आयुष्य खरंच इतकं सोपं असतं का? नाही. विजयानंतरचा काळ रामासाठी शांती तर घेऊन आला, पण त्यासोबतच प्रचंड वेदनाही घेऊन आला. 14 वर्षांचा वनवास संपवून राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येला परतले. अख्ख्या नगराने जणू दिवाळीच साजरी केली. रामाचा राज्याभिषेक झाला आणि रामराज्य या एका सुवर्णयुगाची सुरुवात झाली. म्हणजे एक असं राज्य जिथे कुणाला दुःख नाही, दारिद्र्य नाही, कुणावर अन्याय नाही. एक असा आदर्श ज्याचं उदाहरण आजही दिलं जातं. पण मग युद्ध जिंकल्यावर कथा खरंच संपली होती का? एका राजासाठी त्याचं वैयक्तिक सुख आणि त्याचा राजधर्म यांच्यातला संघर्ष इथेच संपला होता का? उत्तर आहे नाही. कथेचा सर्वात हृदयद्रावक भाग तर अजून यायचा होता. राजधर्माचं पालन करण्यासाठी केवळ एका सामान्य माणसाने घेतलेल्या शंकेमुळं रामाला आपल्या गर्भवती पत्नीचा, सीतेचा त्याग करावा लागला. त्यांना सीतेला पुन्हा एकदा वनवासात पाठवावं लागलं. तिथेच वाल्मिकींच्या आश्रमात तिने लव आणि कुश या जुळ्या मुलांना जन्म दिला. आणि शेवटी आयुष्यातल्या या सततच्या परीक्षांना कंटाळून दुःखी झालेल्या सीतेने, जी पृथ्वीची कन्या होती, तिने पुन्हा पृथ्वी मातेच्याच कुशीत आश्रय घेतला. आणि आपलं अवतार कार्य पूर्ण झाल्यावर काही वर्षांनी रामानेही शरयू नदीत जलसमाधी घेतली आणि आपला मानवी प्रवास संपवला. या संपूर्ण प्रवासात एक धागा मात्र कायम समान राहतो आणि तो म्हणजे धर्म. आता रामायणातला धर्म म्हणजे फक्त पूजापाठ नाही, तर ते आहे आपलं कर्तव्य, आपली नैतिक जबाबदारी. वडिलांना दिलेलं वचन पाळण्यापासून ते एका सामान्य माणसाच्या शंकेचा आदर करत आपल्या पत्नीचा त्याग करण्यापर्यंत रामाचा प्रत्येक निर्णय हा स्वतःच्या भावनांपेक्षा राजधर्मालाच महत्त्व देणारा होता. आणि इथेच रामायण आपल्याला एका मोठ्या कायमस्वरूपी प्रश्नासमोर आणून उभं करतं. जेव्हा एक परिपूर्ण नायक, जो धर्माचं मूर्तिमंत रूप मानला जातो, तो आपल्या कर्तव्यासाठी इतकी कठोर आणि हृदयद्रावक निवड करतो, तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? वैयक्तिक प्रेम आणि सार्वजनिक कर्तव्य यांच्यातली ही लढाई आपल्याला नक्की काय शिकवून जाते?